तर आज आम्ही पण मस्तपैकी निघालेलो आहोत टूरसाठी. आता आमची एवढ्या घाईगडबडीमध्ये टूर कुठे असणार आहे, ती म्हणजे दुसरं तिसरं कुठे नसून फक्त माहेरी. आता एवढ्या घाईगडबडीत येण्याचं कारण हेच की प्रियान प्रचिताला 4-5 दिवसासाठी सुट्ट्या होत्या आणि परत मग त्यांचा नेक्स्ट इयरचा सिलेबस जे आहे ते चालू होणार होता. म्हणलं त्याच्या अगोदरच आहे वेळ, मला पण काही काम नव्हतं जास्त एक्स्ट्राचं, म्हणजे प्रमोशन वगैरे नव्हते. तर त्याच्यामुळे म्हणलं जाऊन येऊया. परत मग काही काम आले तर मला हे सुट्ट्या असल्या तरी येणं होत नाही. आणि आम्ही निघते वेळेस राजवीचे नखरे तर तुम्ही बघितलेच, ती पण आमच्या मागे लागली होती. त्यानंतर आज होती रामनवमी आणि आईला जाता वेळेस मग देवाला फुलं, रामफळ ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या, ते घेतलं. आणि ह्या दोघांना जबरदस्ती मांडीवर बसून असा इथून पुढचा प्रवास केला. अगदी 1 तासाचा रस्ता होता. त्यानंतर लगेच घरी गेलं की आईचं होतं 12 वाजता रामजन्म आहे आणि पटकन मंदिरात जायचं म्हणून. त्याच्यामुळे तिने घाईगडबडीने आवरलं आणि आम्हाला पण सोबत चला बोलली. मग लेकरांना पण सोबत घेतलं, कारण की त्यांना पण ह्या गोष्टी बघण्यात येतात. तसं मंदिरात आलं की सगळ्या लहानपणीच्या आठवणी ज्या आहेत ते माझ्या जाग्या झाल्या. आम्ही सगळ्या मैत्रिणीनं लहानपणी काकडा आरतीला सकाळी 5 वाजता असं सगळ्या गावातल्या मंदिरात जायचो. आणि इथे आल्याच्या नंतर आपल्या माहेरच्या कोणी फॉलोअर्स भेटणार नाही असं होणारच नाही. तर छोट्या मोठ्या सगळ्याच जणी आपली व्हिडिओ बघतात. इथून मग आईच्या 1-2 मैत्रिणीच्या इथे गेलो होतो. थोडंसं बोललो, बसलो, गप्पा वगैरे करून लगेच मग घराकडे निघालो. असा होता माझा माहेरचा दिवस. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.